पाहायला मिळाली आणि क्वार्टर फायनल मध्ये अर्थातच या सामन्यामधून जो जिंकेल तो आजच्या दिवसातल्या तिसऱ्या सेमीफायनल अर्थातच क्वार्टर फायनलच्या म्हणजेच क्वालिफाईड मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे आपल्याला आज कोणता संघ टॉप 3 मध्ये क्वालिफाय होईल तो या मॅच नंतर तुम्हाला पाहायला मिळेल. जानुमान इताडे आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजे संघ गावदेवी पिसे. आज विहाना एंटरप्राइजेस या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. साहिल करण ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. जरूर जितूची कमी भासत असेल, कारण तिसगाववरून निघणारी एकविराईची पालखी, त्या पालखीमध्ये तो आज आहे. आज देवीचा भंडारा आहे, सो आज तो या ठिकाणी येऊ शकला नाही, परंतु टीम इताडेला त्याची कमी जरूर भासते. सामन्याला करत आहोत सुरुवात. पंचांचा सिग्नल ग्रीन. मयूर होतोय पहिलाच बॉल घेऊन या ठिकाणी तयार. पहिलाच बॉल मयूरचा पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचा होता. हा साहिलसाठी बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, गती थोडीशी कमी होती आणि अंपायर सांगतात त्या ठिकाणी की लेग बाईट्स आफ्टर लंच ब्रेक. खरं तर अंपायर आता मैदानाच्या आतमध्ये चांगलं कार्य 3 दिवसामध्ये राहिलं. राज ठाकरे सर, रमेश म्हात्रे सर आणि मदन ठाकरे सर यांचं सगळ्यांचं कार्य खरं तर 3 दिवसामध्ये खूप चांगलं राहिलंय. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिली सिंगल लेग बायच्या रूपाने आणि सेकंड बॉलसाठी मयूर तयार. मयूरचा बॉल ऑन साइडला हॅमट करायचा होता, ताकद जास्त लावली होती. नटराज स्टाईलने शफल लावून एक पायाला थोडासा पुढे नेला, दुसऱ्या पायाने मागचा वेट ट्रान्सफर केला आणि स्ट्रोकचं सिलेक्शन स्क्वेअर लेग आणि मिड विकेटला करायचं होतं, परंतु बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाही आहे. त्या अनुमानाने इथनं हा डॉट बॉल. लो फुल टॉस, हेलिकॉप्टर उडवायचा होता. थर्डमॅनला फिल्डिंग, थोडीशी घाई जरूर झाली फिल्डरची, कारण बॉल हवेमध्ये असताना जागेवरून तो बॉल अडवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याच्या पुढ्या चेंडू पडला. थर्डमॅनला अंपायर सांगतात श्रावण पाटील, जे खरं तर पेशाने इंजिनियर आहेत, त्यांच्याकडनं पारितोषिक की षटकार हॅट्रिकसाठी आता सध्या बॅटिंग करतोय संघ इताडे. षटकार हॅट्रिकसाठी 1000 आणि जेव्हा फिल्डिंग करेल तेव्हा विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि अॅवाकॅसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. श्रीकांतजी केने यांच्या माध्यमातून ऑन साइडला ताकदीचा वापर प्रॉपर. प्रेक्षक त्या ठिकाणी नाहीयेत, प्रेक्षक असते झेल पकडली असती तर 500 रुपयाचं पारितोषिक मिळालं असतं, परंतु हा बॉल मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. तडाका, साहिलचा षटकार. हा फॉली होता. हा फॉली वरती प्रहार करत असताना टार्गेट केलं गेलं, बँग ऑन टार्गेट मयूरला साईल करत असताना आणि साईलच्या बॅटमधून हा पहिला रॉकेट स्ट्रोक षटकार आलाय. षटकार टीमची धावसंख्या 8. अजून एक पुढे ठेवण्यात आला बॉल, परंतु ऑप्शनच्या बाहेर आहे की नाही त्याचा विचार पडला होता. अंपायर्सने ते एक्झॅक्टली दर्शवलं की ऑप्शनच्या बाहेर नाही, तर ऑप्शनची जी लाईन आहे म्हणजेच वाईड लाईन आहे तिच्या आतमधून चेंडू आलाय. पंचाने घोषित केला हा डॉट बॉल. या बॉल वरती एकही धाव नाहीयेत. सध्या तरी 5 बॉल समाप्त झाल्यात. या ओव्हर मधला हा शेवटचा बॉल. यावेळेला यॉर्कर, परफेक्टली यॉर्कर, परफेक्ट टो क्रशर होता आणि टो कुठे क्रश झाला तर स्टंप वरती आणि लक्ष स्टंप वरती घाव घालणारा बॉल. शेवटच्या बॉल वरती सफलता. बाद होतोय साईल. लागणारा पहिला झटका पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 8. जानुमान इताडे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण धावा जर पाहिल्या तर 8 खर्च करत असताना महत्वाचा एक गडी त्यांनी मिळवला गेलाय. नवीन बॅट्समन करण सोबत आता केतन गेलाय डीप मध्ये. तुम्ही केतनच्या अगदी जवळ करणला बघत असता. अर्थातच मागच्या मॅच मध्ये लॉंग ऑनला करण फिल्डिंग करत होता. काऊ कॉर्नरला तुम्ही बघितलं फिल्डिंग करत असताना केतनला. केतनच्या हातामध्ये एक झेल सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाली, परंतु त्या केतनवरती आता अशा अपेक्षा जरूर ठेवेल, कारण या टीम मध्ये जेव्हा जेव्हा तर जितू असतात ना तेव्हा तेव्हा एक वेगळा नजारा असतो. एक फ्रंटलाईन बॉलर सुद्धा, अटॅकर बॅट्समन सुद्धा टॉप ऑर्डरला येऊन चांगली बॅटिंग करणं त्याची खासियत.
आणि खरं तर प्रॅक्टिसला माझ्यापर्यंत माहिती पोहोचली होती की 10 बॉलपैकी 6 बॉल षटकाराच्या बाहेर मारणारा एकमेव इताली टीमच्या माध्यमातून तो होता, परंतु तो आज खेळपट्टीवरती खेळताना तुम्हाला पाहायला मिळाला नाही. त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी पडतोय, परंतु आता त्याचा जो भाग होता तो भाग पूर्ण करण्यासाठी आला केतन. यावेळेला दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे आणि दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती झालाय अटॅक वार, सीमारेषा पार, षटकार. टीमचा सरसेनापती, टीमचा लीडर, लीडिंग ऑफ द फ्रंट करण तुम्हाला पाहायला मिळाला बरसताना. अगदी ताकदीचा प्रॉपर वापर, बॉल षटकाराच्या बाहेर गेलाय. दुसराही खेळण्याचा प्रयत्न अपयश खेळल्यात. फिल्डर आहेत पाठमोरे वळून बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्याच फिल्डरला तुम्ही पाहाल बॉलकडे जात असताना मयूर त्या ठिकाणी होता. एक सिंगलने धावफलक वाढलं असतं, परंतु अवधी होता. 2 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्या. सध्या तरी एक माइंड डायव्हर्ट करणारा हॉर्न ॲम्ब्युलन्स सुखरूप असावा त्यातला, असं आपण अशा अपेक्षा बाळगूयात. बॉल तयार. थर्ड बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि बाहेरी. ताकदीचा वापर, टीमचा सरसेनापती लीडिंग ऑफ द फ्रंट भूमिका दाखवत असताना त्याच्या बॅट मधून कडक. Thank you, DJ Master. Perfectly cut a stroke. So elegant, so beautiful, just looking like a wow. बघण्यास काय आनंद झाला, कारण फ्रंट लेगला पुढे आणत असताना ताकद एक्झिक्यूट करणं, बॅट अँड बॉलची कनेक्टिव्हिटी झाल्यानंतर कॉन्फिडंटली तो स्ट्रोक चेक करणं, आपण कशा प्रकारे खेळलोय आणि त्या स्ट्रोकवरती आपल्याला मिळणारी सफलता ही हवीशी वाटणारी असते आणि तीच मिळाली आहे करणला. हा बॉल चांगला होता, लो फुल टॉस बॉल ऑन साइडला लॉंग ऑनला पाठवलं गेलं. सेकंडचा अटेम्प्ट, केतन डेंजर एंडला होते, परंतु केतनने आपल्या ज्या पावलांचा वेग होता तो पावलांचा वेग त्याने वाढवला गेलाय आणि या बॉलवरती मिळाला त्याला धावा 2. हलवार पद्धतीने ना आता छोटीशी दगड होती तिला रचत रचत इताडे संघ डोंगर बनवतोय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा होत्या आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये जर आपण बघितल्या ना तर धावा जास्त खर्च झाल्यात. अर्थातच या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा आल्या 4 बॉलमध्ये. ओव्हर द विकेट मागे खेळण्याचा प्रयत्न, बीट झालेत फिल्डर, परंतु केतनला थांबवलं गेलंय. नॉशॉटवरती फेकी, केतन जीवाच्या आकांताने पळतोय जरूर, परंतु पंचांचा काय फायनल डिसिजन येईल. रेफर केला गेला पंचाने थर्ड अंपायरकडे, म्हणजेच यावर आगे राज ठाकरे सरांना. नक्की काय घडलं, काय बिघडलं, बॅट ड्रॅग केली का, क्रीज मध्ये पोहोचलाय का, या सगळ्या गोष्टीची शहानिशा आपण या ठिकाणी करू. दूध का दूध और पाणी का पाणी, ग्रामीण टेनिस क्रिकेट डॉटिंग करण्यासाठी आता सज्ज आहे. नक्की काय झालं, या बॉलवरती काय घडलंय, पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय का, ड्रॅग त्यांनी केली का बॅट, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ग्रामीण टेनिस क्रिकेट तेजस भोईर असल्यानंतर इझी असतात. कारण तेजस भोईर म्हटले गेले तर कोणताही डिसिजन थर्ड अंपायरकडे रेफर केला तर त्यांच्या फ्रेम मध्ये आल्यानंतर ते अगदी क्विकली ते पाठवत असतात. सो आपण बघूयात की या बॉलवरती नेमकं घडलं काय. स्टंप वरती बॉल कधी लागलाय, बॅट ट्रॅक झाली आहे का, लाईन आहे तिच्या पुढे बॅट आली आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहूयात. बॅट्समन आउट. केतनने पाहायला हवं होतं, हे षटक चांगलं राहत होतं, मग त्या षटकामध्ये येत असलेल्या धावांना एखादा डॉट बॉल आला तरी काही फरक पडला नसता तेवढा, कारण ऑलरेडी केतनलाही माहिती आहे की करण चांगला खेळतो मैदानाच्या आतमध्ये, त्याला स्ट्राईक आहे तर घाबरण्याचं कारण नव्हतं. मग त्यांनी स्ट्राईक का सोडली गेली हा प्रश्नचिन्ह पडलाय. परंतु जे घडलं ते टीम इताडेच्या बाजूने थोडंसं वेगळं, विनाशकारी विपरीत बुद्धी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली, जिथे बाद झाला केतन. आता धावफलक आपल्याला पाहायला मिळते 24 आणि मैदानाच्या आतमध्ये आता गेलाय. रितू गेलाय मैदानाच्या आतमध्ये, गेला रितू आणि मॅचचा आनंद घेतात जितू. ओ द विकेट. यावेळेला बॉल मध्ये कदाचित आता
श्वास वाढला असावा करणचा, केतनी बाद झाला, करणी बाद झाला. 2 बॉलवरती 2 मोठे हादरे. टीमच्या कॅप्टनला शांत केलं, थांबवलं गेलं. 16 धावसंख्येचं षटक जरूर गेलं, परंतु महत्वाची विकेट कॅप्टनची खात्यामध्ये. बॉलर मानवच्या 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरमध्ये गडी गमावले गेले. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या 24. बॅटिंग करतोय जय हनुमान इताडे. महत्वाची विकेट पाहिजे. केतन तर गेल्या मैदानाच्या बाहेर, परंतु आपल्याला करणची विकेट पाहिजे आणि त्याच्या हातामध्ये ती विकेट पाहायला मिळाली. वन साइडला खेळण्याचा प्रयत्न. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला, तो नॉन स्ट्रायकर एंडवरती. नवीन ओव्हरची सुरुवात झाली आहे. ओव्हरमध्ये आलाय पियुष. धावसंख्या झाल्या 24. नवीन बॅट्समन निखिल, त्याच्या सोबतीला आता पाहायला मिळेल रितू. खर तर मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी जाणला जातो. स्पेशली टेक्निकल क्रिकेट आहे तो. टेक्निक अर्थातच दिमागाचा जास्त वापर करत असतो आणि शॉर्ट सिलेक्शन तो जास्त करत असतो. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. ऑफसमवरती बॉल होता. दुसरा बॉल लागोपाठचा डॉट. रितू समोर या ठिकाणी टाकत असताना पियुष. तिसरं ओव्हर जे महागडं गेलंय ना, त्याला गाळण्यासाठी या सगळ्या सन्मानाची गरज आहे. हा बॉल ही ऑफसमवरती टाकला गेला. याच्या अगोदर तुम्ही षटक बघितलं मानवचं, त्याच्या अगोदर मयूरचं. 8 खर्च केला मयूरने, मानवनी खर्च केला गेला 16. धावपलकावरती धावसंख्या वाढत होत्या, त्याला कंट्रोल करण्यासाठी पियुष हे कॉन्ट्रीब्युशन चांगलं राहिलं. तिथे 2 डॉट बॉल आलेत. पियुषचा हा बॉल, तिसरा डॉट बॉल आणि आता दबाव वाढत जाईल. ज्या धावा करणच्या बॅटमधून बनत होत्या ना, त्या धावा आता कुठेतरी रोखण्याचं काम करतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मानवच्या विरोधात 3 मोठे अटॅक आले होते ना, मानवच्या ओव्हरमध्ये 2 मोठे षटकार आले होते ना, ते कुठेतरी आता या ओव्हरमध्ये कमी होतात. डावकुऱ्यात आणि कट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत त्या ठिकाणी डीपमध्ये. कव्हरच्या दरम्यान चेंडूची फिल्डिंग झाली. रितूलाही माहिती आहे की सध्या बॅट अँड बॉलचं कनेक्शन आपल्या जास्त नाहीये, त्याच्यामुळे जास्तीत जास्त आता निखिलला स्ट्राईक मिळाली तर ते चांगलं होईल. निखिलचा फेवरेट झोन जर तुम्ही बघितला ना, तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेग या ठिकाणी तो जास्त बॉल खेळतो. मिड विकेट ताकदीच्या वापराने तो पाठवत असतो, परंतु ऑनसाइडला खेळणं हा निखिलचा स्ट्रॉंग झोन आहे. त्याच्यामुळे आता सध्या तरी ऑफसमवरती बॉल टाकला जातोय पियुषच्या माध्यमातून. मग मागे बॉल कशा प्रकारे खेळेल त्या गोष्टीचा आता विचार करावा लागेल त्याला. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न. बॉल मध्ये फिल्डर थोडेसे मागे गेले. असं वाटलं की बॉल खाली फिल्डर येतील, परंतु त्याचं जजमेंट चांगलं. थर्डमॅनला जर बीट झाले असते फिल्डर तर कदाचित बॉल मागे गेला असता. थोड्याच वेळात आपण 7-7-1 लक्ष्य चषक या स्पर्धेचे खरं तर लॉट या ठिकाणी उडवणार आहोत. सो विनंती करेन आकाश पाटील की जे लॉट असतील ते लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवायचे. शेवटचा बॉल रितूसाठी. समोर फिल्डर आहेत. मिस जल सुटला गेला. एक सिंगल कंप्लीट झाली होती आणि त्या सिंगलला दुहेरीमध्ये या ठिकाणी कन्वर्ट केली गेली. अशा प्रकारे 3 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये करत असताना बॅटिंग धावा बनल्या गेल्यात 28-29 धावसंख्येचं टार्गेट बनवावं लागेल विहाना 11 गावदेवी पीसी या टीमला. या सामन्यामध्ये जो विन होईल तो खेळेल आजच्या दिवसातली शेवटची मॅच, अर्थातच आजच्या लॉट मधली शेवटची मॅच. टॉप 3 मध्ये क्वालिफाय कोणता संघ होईल? NK स्पोर्ट्स खांडवल आणि बालगोपाल सोनालीपाडा या टीमचे खेळाडू किंवा प्रतिनिधी आम्हाला ऐकत असतील तर लगेचच तुम्ही घरचा खरं तर रस्ता सोडा, या रस्त्याकडे वळा, कारण आपण लगेचच ही मॅच संपल्यानंतर तो तुम्हाला अनाउन्समेंट आम्ही करणार आहोत. परंतु आम्ही अनाउन्समेंट करण्या अगोदर तुम्ही या ठिकाणी आलात तर या मॅनेजमेंट कमिटीला खरं तर सहकार्य होईल. त्याच्यामुळे विनंती करेन की बालगोपाल सोनालीपाडा आणि NK स्पोर्ट्स खांडवल तुम्ही उपस्थिती दाखवायचे. आपण लॉट या ठिकाणी ओपन करणार आहोत. 4 दिवसाची स्पर्धा. रोज 8 संघ तुम्हाला
असोसिएशनच्या माध्यमातून 2 जानेवारी ते 5 जानेवारी डे फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जे संघ खेळताना पाहायला मिळतील त्या चांगल्या स्पर्धेचे खरं तर लॉट आपण या ठिकाणी ओपन करणार आहोत. श्याम दळवी यांच्या विद्यमानातून ही स्पर्धा 7721 अर्थातच लक्ष्य चषक 2025 एक नवीन पर्वाची सुरुवात एक नवीन स्पर्धेने आपण करणार आहोत. सो आपण त्या स्पर्धेचे लॉट या ठिकाणी आपण आता ओपन करणार आहोत. चेक. हॅलो हॅलो चेक. तर निश्चितपणे आपण पाहिलं तर या ठिकाणी प्री क्वार्टर फायनलचा सामना सुरू आहे आणि मी प्रेक्षकांच्या वतीने थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय कारण पहिला इनिंग इथे जरूर संपन्न झाला आणि आपण जर लक्ष पाहिलं तर 29 धावांचा पाठलाग इथे मात्र सुरू आहे तो म्हणजे गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघाच्या वतीनं एकीकडे सामना सुरू असेल आणि दुसरीकडे तुम्ही मित्रांनो आपल्या विभागातील एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीस येणार आहे आणि नवीन वर्षाची ही पहिली स्पर्धा आपल्याला या असोसिएशनच्या अंतर्गत पाहायला मिळणार आहे. लक्ष्य बैल चषक 2025 अशी ती स्पर्धा असणार आहे. 4 दिवसांची स्पर्धा आणि प्रत्येक दिवसामध्ये तुम्हाला 8 संघ खेळताना पाहायला मिळतील म्हणजे 2 जानेवारीला या स्पर्धेला सुरुवात होईल आणि या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल 5 जानेवारी. सर्वांच्या माहितीसाठी मित्रांनो या स्पर्धेमध्ये काही 2 ते 3 संघ जे असे आहेत की त्यांना आम्ही ऍडजस्टमेंट सुद्धा केलेलं आहे तर प्लीज या गोष्टीकडे सुद्धा सर्वांनी लक्ष केंद्रित करा आणि प्रत्येक दिवसाच्या खेळामध्ये 8 संघच तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. तर जो आपण पहिल्या दिवसाचा ड्रॉ आहे तो ओपन करीत आहोत दिनांक 2 जानेवारी 2025 आणि पहिलाच सामना तुम्ही पाहू असाल संजय स्पोर्ट सावत आणि त्या संघाच्या विरोधात संघ खेळणार आहे जानू स्पोर्ट इताडे म्हणजे हा सामना उद्घाटन सामना असेल मित्रांनो लक्ष असू द्या. लक्ष्य बैल चषक 2025. दुसरा सामना असेल पहिल्या दिवसातील वीरेन स्पोर्ट भावाले आणि त्यांच्या विरोधात संघ असेल गावदेवी स्पोर्ट येवई. पहिल्या दिवसातील हा दुसरा सामना वीरेन स्पोर्ट भावाले विपक्ष गावदेवी येवई. तिसरा सामना असेल पहिल्या दिवसातील जयहिंद देवरुंग आणि त्यांच्या विरोधात संघ असेल जय हनुमान इताडे म्हणजे इताडे संघ सध्या इनॅक्शन मध्ये आहे आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पहिल्या दिवसाच्या किल्ल्यामध्ये पाहायला मिळेल. चौथा सामना योगेश इलेवन आमने ये आणि त्यांच्या विरोधात संघ असेल जय अंबिका देवरुंगपाडा पंडित गोडे. तर आपण हे पहिल्या दिवसाचे ड्रॉ इथे ओपन केलेले आहेत. प्रत्येक दिवशी तुम्हाला 8 संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत. थोडीशी घाई कमी करा आपण 2-2 चिठ्ठ्याच उचलायच्या आहेत. दुसऱ्या दिवसाचे ड्रॉ आपण ओपन करतोय दिनांक 3 जानेवारी 2025 आणि 3 तारखेला पहिला सामना तुम्ही पाहणार आहात जय हनुमान चौदरपाडा आणि त्यांच्या विरोधात संघ असणार आहे रुद्राज स्पोर्ट सांगे. हा पहिला सामना तुम्ही पाहणार आहात दिनांक 3 जानेवारी 2025 जबरदस्त लढत तुम्ही पाहणार आहात. दुसऱ्या दिवशी दुसरा सामना असेल जय झोटिंग देवरुंग अर्थात आयोजक संघ तुम्हाला दुसऱ्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात संघ आहे रोशन स्पोर्ट मुठवल. हा दुसरा सामना. तिसरा सामना असेल नक्षत्र एंटरप्राइजेस सोदरपाडा ज्युनियर आणि त्यांच्या विरोधात संघ असेल मेहर 11 बापगाव. पहा गुरुनाथजी मेहर यांच्या शुभास्थिती चिठ्ठी काढली गेली. नक्षत्र एंटरप्राइजेस सोदरपाडा ज्युनियर आणि त्याच्या विरोधात संघ मेहर 11 बापगाव. अजून एक ड्रॉ ओपन करूया आपण पहिल्या दिवसाचा. हा दुसऱ्या दिवसाचा ड्रॉ एक ओपन करूया. हा चौथा सामना असेल मकरंद स्पोर्ट मुठवल म्हणजे मुठवल गावातील दोन्ही संघ तुम्हाला एकाच दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील आणि त्याच्या विरोधात संघ आहे
ग्रीष्मा 11 आमनेपाडा. तिसरा पंचाची मागणी केली आहे. राज ठाकरे सर आपण तिकडे जायचं आहे. 2 दिवसाचा ड्रॉ इथे आपण ओपन केलेला आहे. तिसऱ्या दिवसात ड्रॉ ओपन करूया आपण दिनांक 4 जानेवारी 2025. पहिला सामना आई गावदेवी नानकर आणि त्यांच्या विरोधात संघ आहे पवन पुत्र पिसे. तिसऱ्या दिवसातील पहिला सामना गावदेवी नानकर पवन पुत्र पिसे. एनके स्पोर्ट खानवल संघ दुसऱ्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात संघ असेल आई एकविरा स्पोर्ट नानकर. एकविरा स्पोर्ट नानकर पुढील सामना असेल मित्रांनो शिवशक्ती लोणार आणि त्यांच्या विरोधात संघ असणार आहे जय सावरदेव किरवली. शिवशक्ती लोणार आणि जय सावरदेव किरवली हा तिसरा सामना आहे. आणि शेवटचा सामना असेल तिसऱ्या दिवसातील बालगोपाल सोनालेपाडा विपक्ष जय अंबिका देवरुंगपाडा मनोज गोडे. बालगोपाल सोनालेपाडा आणि जय अंबिका देवरुंगपाडा मनोज गोडे 3 दिवसांचे ड्रॉ ओपन केलेले आहेत. शेवटच्या दिवसाचा ड्रॉ ओपन करतोय सुपर संडे. शेवटच्या दिवसातील पहिला सामना दिनांक 5 जानेवारी आई काल भैरवी वालचीन आणि आई गावदेवी वालचीन म्हणजे एकाच गावातील 2 संघ मित्रांनो एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील. म्हणजे एकाच जंगलातील हे 2 वाघ. दुसरा सामना असेल शेवटच्या दिवसातील RD11 किरवली आणि त्यांच्या विरोधात संघ असेल आई गावदेवी वियाना स्पोर्ट पिसे. RD11 किरवली आई गावदेवी वियाना स्पोर्ट पिसे. तिसरा सामना असेल जय बजरंग लोणार आणि त्यांच्या विरोधात संघ असणार आहे श्री गणेश जांभूलपाडा. जय बजरंग लोणार श्री गणेश जांभूलपाडा हा तिसरा सामना. आणि हा शेवटचा सामना असेल सुपर संडे मधील नक्षत्र एंटरप्राइजेस सोदरपाडा विपक्ष संघ असेल न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध. तर असे एकूण 32 संघ मित्रांनो तुम्हाला लक्षा बैल चषक 2025 मध्ये खेळताना पाहायला मिळतील. आणि खास आकर्षण पहा मित्रांनो या स्पर्धेचा सेमीफायनल आणि फायनलचे जे सामने आहेत ते तुम्हाला नाईट मध्ये खेळण्यासाठी संधी मिळणार आहे या स्पर्धेच्या वतीनं. खरोखर सुंदर नियोजन आहे या स्पर्धेचा आपण विचार केला तर. आणि जाऊया आता मात्र पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅच कडे. फटका हवेत केला गेला आणि पाहू शकाल अगदी पॉइंटला शत्रही सज्ज होता त्याने पकडला जाईल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी फलंदाजाचा खेळ. 3 विकेट्स आतापर्यंत या ठिकाणी गोलंदाजाने प्राप्त केले. लक्ष आपण जर पाहिलं तर या ठिकाणी लक्षाचा पाठला करत असताना संत आणि सावध सुरुवात आणि पहिल्याच ओव्हर मध्ये गोलंदाज गणेशने मात्र कमालीचा खेळ इथे मात्र दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कारण आतापर्यंत फलंदाजाने एकही बॅटच्या स्वरूपात धाव मात्र जोडली नाहीये. विजय शून्यावरती बाद झाला. पियुष आला तो सुद्धा शून्यावरती बाद झाला. साहिल सुद्धा शून्यावरती बाद होऊन माघारी परततोय. आणि आता विनय पाटीलच्या सोबतीला नवीन फलंदाज बैदराच्या आतमध्ये जात असताना 5व्या क्रमांकावरती आलाय फलंदाज सुदेश. निश्चितपणे आपण जे ड्रॉ ओपन केलेले आहेत लक्षा बैल चषक 2025 चे त्या स्पर्धेमध्ये पाहिल्या तर प्रत्येक सामना 5-5 षटकांचे ते या स्पर्धेमध्ये खेळवले जाणार आहेत. आणि जी वेल तुम्हाला दिली जाईल त्या वेलेवरती सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. इथे मात्र पाहू शकाल गोलंदाज गणेश पुन्हा एकदा मात्र पाहू शकाल अगदी स्टँडच्या मधोमध पकडला होता परंतु इम्पॅक्ट पाहिला आपण तर डाबा स्टिकच्या मात्र भरपूर चेंडू दूरवरून जात होता आणि त्याचमुळे पंचांनी ती मात्र गोष्ट पाहिली त्या ठिकाणी आणि फलंदाजाला मात्र नाबाद घोषित केलं. परंतु एक्झॅक्टली या चेंडूवरती धावा किती पलून पूर्ण केला हे पाहावं लागेल.
लेग बायचा जरूर इशारा आणि एकच धाव तिथे मात्र पूर्ण केली. कारण दुहेरीचा प्रयत्न विनय पाटीलने केला नाही, कारण जास्तीत जास्त आता स्ट्राईक विनयला हवी आहे. कारण जे आपले सहकारी आहेत, जे साथीदार होते ते मात्र नक्कीच स्वस्तात बाद झाले. लक्ष जर पाहिलं तर फक्त 29 धावांचा इथे मात्र पाटला करायचा आहे. आणि जर गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर श्रावणजी पाटील जे पेशाने इंजिनियर आहेत त्याच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक टीम इताडे संघाच्या गोलंदाजांना मात्र देण्यात येणार आहे. आणि ते श्रावणजी पाटील सुद्धा त्याच गावाला बिलॉंग करतायत. आमच्या व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. नक्कीच या स्पर्धेचा या सामन्याचा ते आनंद घेत आहेत. आणि आमचे बालरामजी मेहर यांचे ते लाडके मेहुणे सुद्धा आहेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 3 गडी बाद 3 अशी परिस्थिती सध्या आपण पाहतोय पीसीएस संघाची. हो, चांगली लेंथ, अतिशय सुरेख लेंथ वरती हाताळली झाली गणेशच्या माध्यमातून. पहिल्याच पॉवर प्लेचा खेळ आपण जर पाहिला तर कुठेतरी पॉवरफुल सुरुवात आपण म्हणू शकतो. लक्ष पाहिलं तर जास्त मोठं नाहीये, परंतु सन्मानजनक धावसंख्या इथे जरूर उभारली इताडे संघानं. आणि त्या धावांचा मात्र या ठिकाणी पाहू शकाल संरक्षण करत असताना या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान इथे पाहू शकाल तुम्ही पाटील डेव्हलपरचे पोपराटर आणि बापगावचे युवा उद्योजक आणि चांगले क्रिकेटपटू, चांगले व्यक्तिमत्व याच्या माध्यमातून आम्हाला थेट प्रेक्षेपणासाठी चांगला मोलाचं योगदान लाभलेलं आहे. सन्माननीय विकी शेठ पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सरपंच उपसरपंच चषकामध्ये सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी आतापर्यंत धाव फलकावरती 3 धावा लागल्या गेल्या. अजूनही विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. जबरदस्त मॅच आणि चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये गणेशच्या वतीने आपण पाहिलेली आहे. चेंडूला आपली दिली मिड ऑफच्या डोक्यावरून जबरदस्त या ठिकाणी चेंडू हायमॅट केलाय आणि चेंडू चालला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त फटका आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल. जबरदस्त त्या ठिकाणी शॉर्ट सिलेक्शन पहा, अप्रतिम. अगदी मिड ऑफ होतं त्याला फक्त बीट करण्याचा प्रयत्न तिथे विनय पाटीलने केला आणि चौकार वसूल केला. आणि या पाहू शकाल पाहुण्यांचं मात्र नुकतंच शुभागमन सुद्धा झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 7. दुसऱ्या षटकाला मात्र गोलंदाज हाताळले साहिल तिस्कर आलाय. पहिल्या सामन्यामध्ये कमालीचा खेळ सादर केला होता साहिलनं. आणि आता मात्र सुद्धा तीच अपेक्षा असेल इताडेकरांना, परंतु 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. 11च्या धावगतीने इथे धावा जोडायच्या आहेत. विकी शेठ पाटील यांचं मात्र खूपच मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. त्यांच्याच माध्यमातून आम्हाला थेट प्रेक्षेपणासाठी मोलाचं योगदान. विकी शेठ पाटील आणि जयदीपजी पाटील या एवन जोडीचं खरोखरच जेवढं आभार व्यक्त करावं तेवढं कमीच आहे. कारण सातत्याने जेव्हा जेव्हा बापगावच्या स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा मात्र त्यांचं मोलाचं योगदान असतो. आणि बापगावची ही व्यक्ती आहे, युवा उद्योजक म्हणून उंच भरारी घेत आहेत. पाटील डेव्हलपरचे ते प्रोप्रायटर आहेत. आणि आता मात्र साहिल आपल्या षटकाला सुरुवात करतो. या 12 मध्ये 22 थांबवायचे आहेत. समोर आहे फलंदाज सुदेश. फटका फक्त हवेत चीप केलाय. पाहू शकाल कुठलाही मात्र त्या ठिकाणी ताकदीचा वापर केला नाही, फक्त डिफेन्सिव्ह स्ट्रोक. म्हणजे एक्झॅक्टली त्याला 1 धाव पूर्ण करायची होती, स्ट्राईकला विनेला आणायचं होतं. त्या अनुषंगाने मात्र ती रणनीती त्याच्याकडून पाहायला मिळाली आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव सुद्धा त्याने कंप्लीट केली. 8 धावा धाव फलकावरती. जरूर लक्ष छोटा आहे, परंतु मित्रांनो कुठल्याही क्रिकेटच्या खेळामध्ये कुठली धावसंख्या सेफ्टी नसते. जर तुमच्याकडे जर चांगली गोलंदाजी अटॅक असेल तर तुम्ही किती धावांचा संरक्षण करू शकता. इथे फुलटॉस आहे, फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु वायडिश लॉंग ऑनला मात्र फिल्डर सज्ज आहेत. अगदी ऑन साईड जर आपण पाहिले तर 3 बाउंड्री रायडर्स आहेत. लॉंग ऑन आहे, अगदी वायडिश मिड विकेट तुम्ही पाहू शकाल. आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक फिल्डर तैनात केलेला आहे, तो म्हणजे इताडे संघाने. आणि पाहू शकाल अगदी शॉर्ट मिड विकेटचा फिल्डर आता मात्र अगदी मिड ऑन वरती येतोय. आणि ऑफ साईडचं क्षेत्र जर पाहिलं तर डीप लॉंग ऑफ आहे. त्याचप्रमाणे डीप एक्स्ट्रा कव्हर तुम्ही फिल्डर पाहू शकाल. शॉर्ट कव्हर पॉइंट लाईक फिल्डर तैनात आहे. आणि लेंथ दाबा स्टिक वरती केली गोलंदाजाने. चांगला स्ट्रोक आणि खराब क्षेत्र चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
जरूर मैदानात डॉन नाही आला परंतु ठाकरे नावाचा नक्कीच मानव आलेला आहे. अर्थात आमची पंच आहेत काय जबरदस्त मात्र त्यांनी नृत्य इथे सादर केलं. जसा सॉन्ग होता तसे मात्र त्यांनी ठुमके तिथे लगावले आणि हेच त्यांची खास वैशिष्ट्य राहिलेली आहे. मित्रांनो क्रीडा रसिकांना मात्र नक्कीच ते मंत्रमुग्ध करत असतात आपल्या या कलाच्या आधारानं. पहा तुमच्याकडे कला छोटी असेल किंवा मोठी असेल ती लोकांपर्यंत सादर करा तर त्या कलेला वाव मिळेल. परंतु इथे मात्र पहिल्याच चेंडूवरती पाहू शकाल इथे मात्र मिसफिल्डिंग झाली आणि चौकार तिथे वसूल केला होता फलंदाज विनय पाटीलला. इथे मात्र पाहू शकाल एक धाव जरूर पूर्ण केली आणि दुहेरीचा सुद्धा प्रयत्न झाला आणि पाहता पाहता 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट सुद्धा केल्या गेल्या. आता चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पीसी संघ पाहायला मिळतोय. जरूर पहिल्या षटकामध्ये मात्र विकेट्स मात्र त्या ठिकाणी गोलंदाजाने प्राप्त केल्या होत्या. परंतु तदनंतर सुदेश आणि विनयने आता मात्र एक चांगली छोटीशी पार्टनरशिप तिथे साधली गेली. फुलटॉस ऑन साइडला खेचून मारला. गॅप खूप मोठा आहे आणि त्या गॅप मधून चेंडू चालला मिड विकेटच्या बाहेर. 75 आहे तो षटकार. नाहीये जबरदस्त नृत्य आपण पाहिलं. परंतु इथे खराब चेंडूच्या हाताळली साहिल तिसऱ्याच्या वतीने आपण पाहिले आणि त्या चेंडूवरती मात्र सुदेशचे षटकार जोडला गेला आणि आता मात्र विजयाकडे मात्र संघ वाटचाल करतोय पीसे. अजून एक मोठा फटका. जिथे वारा तिथे मारा आणि सुदेश वारंवार तिकडेच मारतोय. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. परंतु आज नेटवर्क मध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे ठाकरे सर. परंतु प्रेक्षकांसाठी इथे मात्र खूपच मेजवानी आहे. विजयासाठी आता मात्र फक्त 2 धाब्यांची आवश्यकता आहे. 27 धाबा जोडल्या गेल्या आणि जर प्रेक्षकांनी आयवाज झेल जर पकडला तर ज्यांचं नुकतंच शुभ आगमन झालेलं आहे सन्माननीय प्रसिद्ध उद्योजक या वर्षी कर्तव्य आहे त्यात काही शंका नाहीये. विकी शेठ पाटील याच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आज सुपर संडे आहे मित्रांनो. एक झेल पकडा म्हणजे तुमचा सुपर संडे ओके होणार त्यात काही शंका नाहीये. परंतु या ठिकाणी या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व राखलंय आता तरी गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघाने. कारण 6 चेंडूमध्ये फक्त 2च धाबा तिथे जोडायचे आहेत आणि दुसऱ्या षटकात आपण जर खेळ पाहिला तिस्करचा तर खूपच धाबा त्यांनी खर्च केला. एकंदरीने 20 धाबा त्याने एका षटकाच्या स्पील मध्ये मात्र प्रतिस्पर्धी संघासाठी बहाल केल्या. ज्या साहिलने पहिल्या सामन्यामध्ये काय जबरदस्त खेळ सादर केला होता त्याच साहिलने इथे मात्र कुठेतरी आपल्या संघाला संकटात टाकलं असं म्हणावं लागेल. आणि हा ग्राफ्स पहा मित्रांनो. धाबांचा पाठला करत असताना दुसऱ्या ओव्हरमध्ये पीसी संघाने तब्बल 3 गडी गमावले होते आणि त्यानंतर तुम्ही हा उंच टावर पाहू शकाल. दुसऱ्या ग्राफ्स मध्ये दुसऱ्या षटकामध्ये 20 धाबा तिथे मात्र साहिलने खर्च केला. आता मात्र करण पाटील आले 2 धाबा वाचवण्यासाठी. फटका हवेत केला. चेंडू चला अगदी जमिनीच्या साईडला मिड विकेटला. 1 धाव जरूर पूर्ण केली. दुहेरीचा प्रयत्न होतो आणि अशा रीतीने मात्र सामना जिंकलाय गावदेवी विहाना स्पोर्ट पीसे संघानं. सो कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन टीम पीसे. अभिनंदन टीम विजय शेठ पाटील अँड हार्ड लक इताडे संघ. मार्गदर्शनासाठी सुदेश आपण यायचा आहे आणि डाणेपैकीसाठी जयहिंद देवरुख संघाचा संघनायक आणि पीसी संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या. कारण या स्पर्धेतील हा 3रा क्वार्टर फायनलचा सामना तुम्ही मित्रांनो पाहणार आहात. आतापर्यंत 2 संघाने टॉप 3 मध्ये प्रवेश केला. पहिला सामना आपला पहिला दिवस पाहिला तर एनके स्पोर्ट कॅनवल संघाने गाजवला. दुसरा दिवस पाहिला तर कालचा दिवस अर्थात सोनाले पाडा संघाने गाजवला. आणि आज पाहूया पीसे की देवरुंगी पीसे. आणि मी विनंती करतो या सन्माननीय विकी शेठ पाटील यांना की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण या दोन्ही संघादरम्यान नाणेफेकी संपन्न करणार आहोत.
वेलकम हनुमान पीसी संघटने संघनायक सुद्धा आलेला आहे सुदेश आपण आणि आमचे मान्यवर बाबगावचे युवा उद्योजक सन्माननीय विके शेठ पाटील त्यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेमध्ये वितरण